नमस्कार मित्रमैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. स्पिरिच्युअल एनर्जी सिरीजच्या दुसऱ्या एपिसोडमध्ये हील विथ स्नेहाली या चॅनलमध्ये मी स्वतः स्नेहाली राणे तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. तुमच्यापैकी किती जणांना ट्रॅव्हलिंग म्हणजेच वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट करायला खूप आवडतं? जितक्या वेगवेगळ्या ठिकाणी व्हिजिट्स तितक्याच ठिकाणच्या चांगल्या वाईट आठवणी किंवा तितकीच वेगवेगळी ऊर्जा, एनर्जी तुम्ही अनुभवत असता, हे तुम्हाला माहिती आहे? कधी तुम्ही मार्क केलेत का, काही ठिकाणी काही घरामध्ये गेल्यावर आपल्याला एकदम आपलंसं का वाटतं? काही मंदिरांमध्ये गेल्यावर आपले डोळे आपसुकच मनापासून का असे मिटतात? आणि तसंच एखाद्या समुद्रकिनारी किंवा त्या डोंगर माथ्यावर गेल्यावर आपल्या मनावरचा ताण काही मिनिटातच का बरं विरघळून जातो त्या थंडगार वाऱ्यामध्ये? हा फक्त मनाला बरं वाटण्यासाठीचा खेळ आहे, की या प्रत्येक ठिकाणची खरंच एखादी अशी काही अदृश्य ऊर्जा, एनर्जी आपल्यावर काम करत असते, म्हणजेच ती आपल्याला फील होत असते? आणि जर तसं असेल, या प्रत्येक ठिकाणची ऊर्जा ही वेगवेगळी जर असेल, तर तुमच्या घरची ऊर्जा कशी आहे? तुम्ही जिथे राहता ती जागा तुमची एनर्जी वाढवतेय की नकळतपणे कमी करतेय? कारण काही ठिकाणी गेल्यावर मात्र मन एकदम अस्वस्थ होतं, बेचैन होतं. मनामध्ये उगाचच नकारात्मक भावना निर्माण होतात, भीती वाटू लागते. आज आपण जाणून घेणार आहोत कोणत्याही जागेची ऊर्जा, मग ती अगदी मंदिरातील दैवी स्पंदनं असोत, निसर्गातली शुद्ध ऊर्जा असो, कोणत्याही जागेची ऊर्जा ही त्या माणसाचे विचार, शब्द आणि भावना ही त्या जागेशी निगडीत राहून तिथल्या एनर्जीवर कसा काय प्रभाव टाकते ते आज आपण बघणार आहोत. म्हणून हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सगळ्यात पहिलं म्हणजे ही ऊर्जा, ही एनर्जी ही या संपूर्ण विश्वात चराचरात वसलेली आहे. अगदी आपल्या शरीरात, आपल्या विचारात, आपल्या शब्दात आणि आपली भावना ही एक ऊर्जेचं स्वरूपच आहे. हो, आपण जिथे राहतो, जिथे वारंवार बोलतो, हसतो, रडतो, प्रार्थना करतो किंवा भांडतोही, या प्रत्येक कृतीचा त्या वातावरणावर, आपल्या आजूबाजूच्या जागेच्या वातावरणावर काही ना काहीतरी परिणाम हा होतच असतो. आध्यात्मिक परंपरेमध्ये असं सांगितलं जातं की आपला प्रत्येक विचार आणि आपली भावना, इमोशन्स ही एक सूक्ष्म स्पंदन म्हणजेच व्हायब्रेशन निर्माण करत असते. आणि तसंच सायकोलॉजीनुसार एखाद्या ठिकाणचं वातावरण, त्या ठिकाणचं लोकांशी तुमचं असलेलं किंवा तुमचं लोकांप्रती असलेलं वर्तन, तिथला कमी जास्त आवाज, प्रकाश आणि काही आठवणी ह्या मानवी जीवनावर फार मोठा परिणाम करत असतात. म्हणूनच काही जागा आपल्याला उभारी देतात, फ्रेशनेस देतात, तर काही जागा थकवा, बेचैनी, अस्वस्थता. आता एखाद्या तीर्थक्षेत्राचं किंवा एखाद्या मंदिराचंच आपण उदाहरण घेऊ. आपण कितीही लांबवर प्रवास करून तिथपर्यंत पोचलेलो असू, तरीसुद्धा तिथे गेल्यावर मात्र आपलं मन आपोआप शांत होतं, डोळे आपोआप मिटतात. कितीही गर्दी असली तरीसुद्धा तिथे थांबून प्रार्थना करण्याची इच्छा होते. असं का? कारण मंदिर ही फक्त काही दगडांची इमारत नसते. कारण तिथे वर्षानुवर्ष मंत्रोच्चार केलेले असतात, प्रार्थना, होम केले जातात, ध्यान केलं जातं. भक्तिभावानं लोक तिथल्या दैवी शक्तीचं स्मरण करतात. मनातल्या व्हायब्रेशन्स प्रार्थनेद्वारे त्या दैवी शक्तीपर्यंत पाठवून तिच्या आशीर्वादासाठी आवाहन करतात. आध्यात्मिक दृष्ट्या पाहिलं तर सातत्यपूर्ण त्या साधनेमुळे त्या ठिकाणी सकारात्मक स्पंदनांचा अनुभव हा फार गहिरा झालेला असतो. म्हणूनच मंदिरात किंवा आपल्या स्वामी समर्थांच्या मठात सुद्धा गेल्यावरती मनाला एकदम शांत वाटतं, हलकं वाटतं, आतून एकदम पॉझिटिव्हिटी, सकारात्मकता जाणवायला लागते. तसंच आपल्या घराचंही असतं. तिथली ऊर्जा ही स्वच्छता, रंगसंगती किंवा सुशोभीकरण यावर अवलंबून तर असतेच, पण खरं सौंदर्य हे तिथे राहणाऱ्या लोकांच्या मनामधलं असतं. जिथे प्रेम आहे, परस्परांबद्दलचा आदर आहे, कृतज्ञता आहे, प्रामाणिकपणा आहे, तिथल्या घरचं वातावरण एकदम आनंदी, हलकं, उत्साही असं जाणवतं. आणि तेच राग, भांडण, अपशब्द, एकमेकांबद्दल नकारात्मक बोलणं, नकारात्मक उद्देश एकमेकांप्रती असलेल्या त्या घरामध्ये बेचैनी, निरुत्साही आणि मनावर एकदम दडपण आल्यासारखं वाटतं. कारण माणसांचे विचार, शब्द आणि कृती याचा परिणाम हा फक्त काही त्या समोरच्या माणसांवरच नाही, तर त्या आजूबाजूच्या वातावरणावरही होत असतो. सगळ्यात जास्त पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजेच सकारात्मकतेने भरलेल्या आणि आपल्या तत्वांशी अजिबात डळमळू न जाता आपल्याला सतत नॅचरल ऊर्जा देणारा म्हणजे तो आपला निसर्ग. आता माणसाने अतिशोधाच्या नादात त्याचं ऋतुचक्र किंवा सौंदर्यही कमी करू पाहिलंय तो भाग सोडाच, पण तरीही तो त्याचं काम मात्र चोखच करतो. उंच डोंगरावर, समुद्रकाठी, नदीकाठी, धबधब्याखाली, घनदाट झाडी किंवा त्या हिरव्यागार शेतामध्ये जर तुम्ही गेलात तर तुमचं मन आपोआप शांत होतं. तिथे जाऊन
सेल्फीज किंवा फोटो न काढता तो मोबाईल जरा बाजूला ठेवून तिथल्या ऊर्जेचा जर तुम्ही अनुभव घेतलात ना, तर मनातले सगळे विचार हळूहळू कमी व्हायला लागतात. श्वास खोल होतो आणि आतून एक वेगळीच ताजेपणाची भावना निर्माण होते. आध्यात्मिक परंपरेमध्ये निसर्गाला परमशक्तीचं सर्वात शुद्ध स्वरूप मानलं गेलेलं आहे. एकतर तो म्हणजे आपली सर्व पंचमहाभूतच. त्यामुळे त्याच्या सानिध्यात गेल्यावर आपल्या शरीरातली जी काही 7 चक्र आहेत ती सुद्धा नव्याने एनर्जाइज व्हायला सुरुवात होते किंवा आपल्याला मदत होते. आणि तो म्हणजे काही आपण मनुष्य नाही. निसर्ग द्वेष कधीच करत नाही, तो फक्त देत राहतो. शुद्ध हवा, पाणी, प्रकाश, जीवन. म्हणूनच निसर्गात गेल्यावर आपल्याला एकदम हलकं, प्रसन्न आणि सकारात्मक वाटतं. निसर्गाची ऊर्जा मूलतः शुद्धच असते, पण माणूस आपल्या विचारांनी, शब्दांनी, भावनांनी आणि कृतींनी त्या वातावरणावर प्रभाव टाकू शकतो. म्हणूनच तर नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. मित्रांनो, एक गोष्ट नक्कीच लक्षात ठेवा, ह्या कलियुगामध्ये आपली सकारात्मक ऊर्जा जपणं हे काही सोपं नाही. अनेकदा आजूबाजूला नकारात्मक मार्गाने पुढे जाणारी आणि यशस्वी होणारी माणसं तुम्हाला दिसतील. काही वेळा म्हणूनच तुम्हाला असंही वाटेल की चुकीच्याच गोष्टींना जास्त महत्त्व मिळत आहे. पण हे काळाचं तात्पुरतं एक स्वरूप आहे. जसं आळवावरच्या पानावरचं पाणी क्षणभर टिकतं आणि नंतर निघून जातं. तसंच अशा प्रकारचं यशही काही कायमस्वरूपीचं नसतं. कारण या विश्वात कोणताच काळ, कोणताच युग, कोणतीच परिस्थिती किंवा कोणतंही वैभव हे कायमस्वरूपी राहत नाही. मात्र आपल्या प्रत्येक विचारामागचा आपला भाव, आपले प्रत्येक शब्द, आपलं प्रत्येक कर्म यांचा ठसा मात्र आपल्या जीवनावर कायमस्वरूपी राहतो. म्हणूनच परिस्थिती कशीही असो, जग कसंही बदलत असो, आपल्या मनातली सकारात्मकता, जेन्युइनिटी, करुणा आणि चांगुलपणा हा कधीही सोडू नका. कारण कमवलेली संपत्ती आणि प्रसिद्धी ही इथेच राहणार आहे आणि आपल्यासोबत शेवटी आपल्या कर्माची आणि आपल्या सकारात्मक ऊर्जेची खरी कमाई असणार आहे. म्हणूनच स्वतःची ऊर्जा ही कायमस्वरूपी पॉझिटिव्हच ठेवा. त्यासाठी दररोज थोडा वेळ का होईना प्रार्थना करा, ध्यान करा, मंत्रजप करा, घरामध्ये स्वच्छता ठेवा, निसर्गाशी नातं जोडा, झाडं लावा, सकारात्मक शब्द बोला, एकमेकांबद्दल आदर ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मन शुद्ध ठेवा. कारण जिथे मन शुद्ध असतं तिथे ऊर्जा आपोआपच शुद्ध होत जाते. लक्षात ठेवा, आपण ज्या वातावरणात राहतो, जातो त्याचा आपल्यावरही परिणाम होत असतो आणि आपण जसा विचार करतो, जसं बोलतो, वागतो त्याचा सुद्धा आपल्या आजूबाजूच्या वातावरणावर परिणाम होतच असतो. म्हणून आयुष्यात जर तुम्हाला सकारात्मकता हवी असेल तर फक्त चांगली जागा शोधू नका, तर मी म्हणेन तुम्ही स्वतः एक पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेली व्यक्ती बना. कारण जिथे प्रेम असतं तिथे शांतता असते, जिथे शांतता असते तिथेच सकारात्मक ऊर्जा असते आणि जिथे सकारात्मक ऊर्जा असते तिथेच खऱ्या अर्थाने आनंद, सुख आणि समाधान फुलतं. म्हणूनच पॉझिटिव्ह ऊर्जेनं भरलेलं एखादं ठिकाण शोधून तिथे जाऊन व्हिजिट करण्यापेक्षा स्वतःच एक पॉझिटिव्ह एनर्जीने भरलेली व्यक्ती बना की जी लोकांना हवीहवीशी वाटेल. कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आपले विचार मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन स्पिरिच्युअल एनर्जीसह. तोपर्यंत बाय.